नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीतील राऊतवाडी या राऊतवाडीमध्ये प्रगतशील शेतकरी नामदेव राऊत यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीमधून लाखोचं उत्पन्न घेत आहेत. आता ड्रॅगन फ्रूटचा सीझन आहे. झाडाला फळं लकडलेली आहेत, तोडणी सुरू आहे आणि मावळातील हा जो प्रयोग आहे हा यशस्वी प्रयोग झालेला आहे. तर यामध्ये आता काही ठिकाणी फुलं लागलेली आहेत, तर काही ठिकाणी फळं तोडणीला आलेली आहेत. आणि ड्रॅगन फ्रूट म्हणलं की एक चवदार पोषक, आणि यामध्ये 3 प्रकारचे फ्रूट आहेत. पांढरा आहे, पिवळा आहे आणि गुलाबी आहे. तर या ठिकाणी ज्यांनी ह्या शेतीची सुरुवात केलेली आहे नामदेव राऊत आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो. तुम्ही ही तर मुरमाड जमीन होती, मावळामध्ये इंद्रायणी भात पीक असतं, तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट कडे कसं वळलात? कधी तुम्ही बागेला सुरुवात केली आणि केव्हापासून फळं तुम्ही विकू लागलेली? आता याला 4थं वर्ष आहे आणि ते भात आम्हाला होतच नव्हतं काही इथं, कारण सगळं बुरुंबाड रान असल्यामुळे भात होत नव्हतं. मग तेव्हा हे आम्ही डोक्यात घेतलं की हे काहीतरी करायचं, याला पाणी कमी लागतं, याला जास्त पाणी पण नाही चालत. बरं, याची रोपं कुठून आणली होती? हे हैदराबादहून आणलं होतं. कितव्या वर्षामध्ये तुम्हाला फळं मिळू लागली? हे मे पासून चालू होत्या ते दिवाळीपर्यंत चालतात ते. साधारण वार्षिक उत्पन्न किती भेटतं तुम्हाला? 10 ते 12 लाख रुपये मिळतं. बरं, तर या ठिकाणी या बागेचं व्यवस्थापन करणाऱ्या मावशी आहेत. काय नाव तुमचं? मुक्ताबाई नामदेव राऊत. बरं, काय सांगाल ह्या पारंपरिक जी आपली इंद्रायणी भात आहे, भातापेक्षा तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती करताय, तर कसा अनुभव आहे? तुम्ही विकताय कसे, ग्राहक कसे येतात आणि ह्याची कशी काळजी घेताय? विकतात तर आम्हाला भातात कशाचं काहीच परवडत नव्हतं. मग आम्हाला त्या भाता बक्षी आहे ना, ह्याच्यात परवडत ह्या पिकामध्ये. त्यात लागतात कष्ट म्हणायला, बरं तेवढं सनपिन करतो. बरं भाता बक्षी ह्याच्यात उत्पन्न जास्त आहे. बरं, विक्रीला कुठे नेताय काय? विक्रीला मार्केटला नेतो, वाशीला, पुण्याला. साधारण किती तुम्हाला रेट भेटतो? भेटतो. बाजार जर असला तर 100 पर्यंत जातात. बाजार जर पडला तर 50-60 असे जातात. बरं, तुम्ही खताचं पाण्याचं नियोजन कसं केलंय काय? खत आहे ना आम्ही पहिलं झाडाच्या बुडात सोडितो, आणि ज्याला ते पोषण लागताना ते टॉनिक बिनिक त्या टाकीतून सोडितो. आणि दुसरं खत आहे ना असं झाडावून सोडायचं दड पोलवर. ह्याला बुरशी आजार असतो, तर बुरशी आजारासाठी पण तुम्ही औषध फवारणी वगैरे काय? हा करतो ना. आताच फवारणी केली, ती फंगस लागलेली, त्याची फवारणी केली. मावळ तालुक्यामध्ये तुमचं एकट्याच आहे का आणखी कुणी केलेले? आमच्याच एकट्याच आहे. बरं, आता आमचं बघून आहे ना लोक करायला लागले थोडी थोडी, म्हणजे एवढा माल आमच्या इतका नाही केलेला कोणी. बरं, अशीच 1-1, 2-2 पोल लावलेत लोकांनी. तर या ठिकाणी युवा शेतकरी आहेत. काय नाव तुझं? तू इथं मदत करू लागतोय? साहिल राऊत. काय सांगशील, म्हणजे ड्रॅगन फ्रूट जे आहे या संदर्भात तुला बरीचशी माहिती आहे. हे पिकलेलं फळ आहे, याच्यामध्ये कोणकोणते फळ आहेत रंगाचे? तर याच्यात 3 व्हरायटी आहे. एक व्हाईट आहे, एक रेड आहे आणि एक येल्लो आहे. तर आम्ही रेड जम्बो मध्ये केलेले. तर या ठिकाणी नितीन राऊत आहे. काय सांगाल, ड्रॅगन शेतीकडे कसे वळलात तुम्ही? कारण भातामध्ये परवडत नाही, त्यात ही कोरडवाहू जमीन की मुरमाड जमीन आहे, याचा तुम्ही योग्य उपयोग केलेला आहे. मावळामध्ये शेती विकून घाटाखाली जाणं आणि घाट्यात जाणं ह्याचं पेव जास्त आहे, पण तुम्ही शेती जी मुरमाड शेती आहे ही शेती योग्य करून आज तुम्ही चांगलं उत्पन्न घेताय. खरं पाहता ही जमीन ऍक्च्युली भाताच्या लायकची पण नव्हती, पण आम्ही घरामध्ये सगळ्या भावांनी विचार करून, वडिलांचे सहाय्य करून या जमिनीमध्ये, मुरमाड जमिनीमध्ये हे पीक लावण्याचं पहिलं हे केलं. तर ट्रायल बेसवरती आम्ही बोले 1 एकरच लावलं. तर आम्ही किमान 600 पोल लावले आणि 2400 झाडं लावली सुरुवातीला. पण त्याचं पहिल्या 2 वर्षांनी फळ लागतं, पण आम्हाला पहिल्याच वर्षातून फळ चालू झालं. इतर तरुणांना काय सांगाल की शेती व्यवसाय हा फायद्याचा आहे, पण त्यासाठी कष्ट केलं पाहिजे? तर तरुण पिढी ऍक्च्युली तर कोणी शेतीकडे वळत नाहीये. सगळे तरुण पिढी आपली वाया चाललेली आहे. तर सगळ्यांनी मला असं म्हणणं आहे की शेतीकडे लक्ष देऊन काहीतरी असं प्रत्येकाने एकमेकीचा सल्ला घेऊन शेतीमध्ये पुढे जाण्यास हे करावं. तर मावळ तालुक्यातील करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीतील राऊतवाडी या राऊतवाडीमध्ये एक आता उत्कृष्ट पद्धतीनं हा ड्रॅगन फ्रूट आहे.
की मार्केटमध्ये जे आपण पाहतोय हा ड्रॅगन फ्रूट आपल्या मावळ तालुक्यामध्ये करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीमध्ये राऊतवाडीमध्ये हा ड्रॅगन फ्रूट इथं पिकवलं जातं आणि ही शेती करणारे प्रगतशील शेतकरी नामदेव राऊत आहेत. आम्ही त्यांच्या ह्या प्लॉटवर आलेलो आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आदर्श आहे. शेती फायद्याची नाही म्हणून बरेच जण शेती विकून मोज मजा करतात, पण शेतीमध्ये काबाड कष्ट करून लाखोचं उत्पन्न घेणारे राऊत कुटुंबीय आहेत आणि या कुटुंबियाला भेट देण्यासाठी वडगाव नगर पंचायत हद्दीतील वक्रतुंड टायरचे मालक सुरेश जाधव आलेले आहेत. काय सांगाल भाऊ की आज आपला शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतोय, यामध्ये फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत. आज ड्रॅगन फ्रूट शेती करून आज आपला शेतकरी लाखोचं उत्पन्न घेते, तर तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलात, काय सांगाल? हे एकदम उत्तम केलेले आहे आणि जे केलेले काम हे उत्तम केलेले आहे आणि हे प्रत्येकाने करावं अशी माझी इच्छा आहे. मी पण करणार आहे, थोडे म्हणजे जास्त नाही, थोडे पण करणार आहे मी पण. ह्याला काय मर वगैरे आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात असतो, पावसाचा काय परिणाम? पावसाने काय होत त्याला हा. होत फक्त काय होतं लईच पाऊस झाल्यामुळं त्याला थोडं लागायला पण लेट होते जरा फळ. तर अवश्य इतर शेतकऱ्यांनी नामदेव राऊत यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला भेट दिली पाहिजे. आणि इथलं एकदा तुम्ही फळाच्या बाबतीत कसं आहे मावशी, जरा दाखवा बरं हे काढून, म्हणजे चवीच्या बाबतीमध्ये काय असतं. तर या ठिकाणी बागेमध्ये बरं कुणी तुमच्याकडे बागेमध्ये फळं घेण्यासाठी आलं तर तुम्ही त्यांना विकत देता का? एकाच देतो आम्ही त्यांना, येतात न्यायला, आम्ही एकाच देतो त्यांना. बरं, तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा, म्हणजे जर कुणाला वाटलं की डायरेक्ट बागेमध्ये जाऊन ड्रॅगन फ्रूट खायचे तर तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता. 8767642566 आमचा पत्ता आहे राहणार राऊतवाडी, पोस्ट करून तालुका मावळ, जिल्हा पुणे, दत्त मंदिरा शेजारी. बरं, एकदा तुमचा मोबाईल नंबर मराठीत आणि इंग्लिश मध्ये सांगा. मराठीमध्ये 87 67 64 25 66. तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि संपर्क साधून या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट जे खाण्याचा आनंद आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बाजूलाच आहे, महामार्गाच्या बाजूलाच या ठिकाणी शेती विकसित केली आणि शेती विकसित करून या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न घेत आहे आणि त्यामधनं लाखोचं उत्पन्न नामदेव राऊत मिळवत आहेत. तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आदर्श आहे. शेती कसली तर त्यातनं लाखोचं उत्पन्न घेण्याचं शक्य होऊ शकतं. आणि आज या बागेला 4 वर्षे झालेली आहे. याच बागेमध्ये भेटी देऊन अनेक परिसरातील शेतकरी ड्रॅगन फ्रूटची झाडं लावत आहेत आणि त्यामधनं उत्पन्न घेत आहेत. तर शेतकऱ्याचं जे काही आहेत मावळ तालुक्यामध्ये जे कृषी अधिकारी आहेत यांनी अशा शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून मार्गदर्शन केलं पाहिजे. बांधावर येऊन अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. या ठिकाणचं हे गुलाबी रंगाचं हे ड्रॅगन फ्रूट आहे, हे कापून दाखवलेलं आहे त्यांनी. तर असं चव आणि रसरशीत जर ड्रॅगन फ्रूट खायचे असतील तर करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीतील राऊतवाडी या ठिकाणी आपण येऊ शकता आणि नामदेव राऊत यांच्या शेतामधली ही ड्रॅगन फ्रूटची शेती इतरांना प्रेरणादायक ठरत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.